मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील निमसोड येथील महत्त्वाच्या 3 कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये वेगवेगळ्या पदावर काम करण्याची संधी देण्यात आल्याने संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये चैतन्य निर्माण झाले। यामध्ये ग्रामपंचायत सदस्य शशिकांत विठ्ठलराव मोरे यांची भारतीय जनता पार्टीच्या खटाव तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर निमसोडचे युवा नेते सुमित उद्धव सुतार यांची भाजप ओबीसी सेल खटाव तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। याशिवाय निमसोड शहर भाजप अध्यक्षपदी माजी ग्रामपंचायत सदस्य छगन शितोळे यांना संधी देण्यात आली आहे। खटाव तालुका भाजप अध्यक्ष अनिल माळी यांच्या सूचनेनुसार पंचायत राज आणि ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले। यावेळी विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष संजय शेठ शितोळे, श्रीकांत बनसोडे, अक्षय थोरवे, अविनाश माळी, दत्तात्रय कदम आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना उपाध्यक्ष शशिकांत मोरे म्हणाले की पद हे प्रतिष्ठेचे नसून जबाबदारीचे प्रतीक आहे। आपल्या अनुभवातून आणि नेतृत्वातून तालुक्यातील कार्य अधिक बळकट करून जनतेच्या समस्या प्रभावीपणे सोडवण्याचा आपण प्रयत्न करणार आहे। ओबीसी सेलचे अध्यक्ष सुमित सुतार म्हणाले की विश्वास, संघर्ष आणि नेतृत्व हाच यशाचा मूलमंत्र घेऊन आपल्या कार्यकर्तृत्वातून ओबीसी सेलच्या माध्यमातून समाजाच्या न्याय हक्कांसाठी प्रभावीपणे लढा उभा करून आपल्या नेतृत्वाखाली तालुक्याच्या विकासाला नवे वळण देणार आहे। तर निमसोड शहर अध्यक्षपदी नियुक्ती झालेले छगन शितोळे म्हणाले की निवड ही विश्वासाची पावती असते आणि कार्य हे त्यांचं उत्तर असतं। आपल्या कार्यतत्परतेने निमसोड शहराचा सर्वांगीण विकास आणि जनतेचे प्रश्न सोडवण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करणार आहे। भाजप तालुका उपाध्यक्षपदी शशिकांत मोरे, ओबीसी सेलच्या तालुका अध्यक्षपदी सुमित सुतार आणि भाजप निमसोड शहर अध्यक्षपदी छगन शितोळे यांची नियुक्ती झाल्याबद्दल खडाव तालुक्यासह निमसोड परिसरातून मान्यवर मंडळीकडून अभिनंदन होत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी सेल तालुका अध्यक्षपदी माझी निवड झाल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। ही केवळ निवड नाही तर माझ्या खांद्यावर टाकलेली एक मोठी जबाबदारी आहे। ओबीसी समाजाच्या हक्कासाठी, न्यायासाठी आणि त्यांच्या विकासासाठी मी सदैव लढत राहीन। माझ्या प्रत्येक निर्णयात समाजाचा आवाज असेल आणि प्रत्येक कृतीत त्यांच्या भविष्यासाठीचा विचार। समाजाच्या प्रत्येक गरजेला न्याय देण्याचे काम मी करेन। हा विजय माझा नाही तर ओबीसी समाजाचा विश्वासाचा आहे। सर्व ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते आणि शुभेच्छुक यांचे मनपूर्वक आभार। आपल्या पाठिंब्यामुळे हे शक्य झालं। चला आता एकत्र येऊया आणि समाजाच्या हितासाठी काम करूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। मी शशिकांत विठ्ठलराव मोरे निमसोडचा रहिवासी असून माझ्यावर जयाभाऊंनी जबाबदारी दिलेली आहे। खटाव तालुका भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्षपद। ती मी जबाबदारी गावाच्या विकासासाठी व तालुका विकासासाठी व्यवस्थित पार पाडेल। जबाबदारी दिल्याबद्दल जयाभाऊंचं आणि डॉक्टर दिलीपराव गावांचं मनापासून हार्दिक आभार। नमस्कार, मी भारतीय जनता पार्टीचा खटाव तालुक्याचा अध्यक्ष अनिल तुकाराम माळी। मी गेले 4 महिने झाले या पदावर माझी नियुक्ती करण्यात आलेली आहे। मला भारतीय जनता पार्टीचे आमचे लाडके नेते जयकुमार गोरे भाऊ यांनी माझी नियुक्ती केलेली आहे। त्या नियुक्तीच्या आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही खटाव तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी तळागाळापर्यंत पोहोचावी, सामान्य लोकांपर्यंत त्यांना न्याय मिळावा, शेतकऱ्यांना न्याय मिळावा या पद्धतीनं मी मनापासून काम करतोय। आणि निमसोड, होळीचं गाव असतील, सर्व खटाव तालुक्यातील गावे असतील, या ठिकाणी ओबीसी खटाव तालुका ओबीसी सुमित उद्धव सुतार यांना खटाव तालुक्याचं ओबीसी पद आम्ही देण्याचा निर्णय केलेला आहे। त्यांना नियुक्तीपत्र जयकुमार गोरे भाऊ यांच्यातर्फे आम्ही दिलेलं आहे। तसेच युवक सेलचे अध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष म्हणून आमचे लाडके नेते शशिकांत विठ्ठल मोरे यांना देण्यात आलेला आहे। आणि तसेच निमसोड शहर छगनराव श्रीपती शितोळे यांना नियुक्तीपत्र देण्यात आलेले आहे। तिन्ही नेते मनापासून जनतेची तिथल्या सेवा करतात आणि आम्हाला भारतीय जनता पार्टीला त्यांच्याकडून फार अपेक्षा आहेत
की येणाऱ्या कालावधीत त्यांनी पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असतील, यांना त्यांचा ठसा त्यांनी उमटून दाखवतील एवढी मी आपणाला गवाही देतो आणि त्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो की त्यांनी ही काम दिलेली जबाबदारी मन लावून ती काम करतील. लोकांना तळागाळापर्यंत भारतीय जनता पार्टी हे आपलं घर आहे आणि इथे गेल्यानंतर आपल्याला न्याय मिळतो ही त्यांच्यावर असणारा विश्वास नरेंद्र मोदी साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, जयकुमार गोरे असतील यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रात एक ऊर्जा देण्याचं काम हे सगळी मिळून लोक करत असतात. हे नेते मंडळी त्यांचाच एक भाग म्हणून, एक जनसेवा म्हणून या तिघांनी चांगलं काम करावं आणि चांगल्या पद्धतीनं कमीत कमी प्रचंड मतानं जिल्हा परिषद पंचायत समिती निवडून आणून द्याव्यात आणि त्यांना काय अडचणी असल्या तर आम्ही पक्षामार्फत त्यांना सर्व पाठिंबा त्यांना आम्ही देत आहोत. त्यांना कुठलीही अडचण येणार नाही अशा पद्धतीची मी आपल्याला गवाही देतो. येरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम, निमसोड. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.